आमच्या प्रिय बंधू बहिणींना ईश्वरच्या नावाने आमचा नमस्कार. सर्वे सरस संगे सकाळ हा कार्यक्रमासाठी मी तुम्हाला स्वागत करीत आहे. प्रत्येक दिवस पहाटे तुम्ही कार्यक्रम पाहू शकता. आता आपण हल्ली पाहत आहे योहान 4 अध्याय 25 वचनामध्ये एक स्त्री म्हणते ख्रिस्त म्हणून एक मेशाया येणार, तो सर्व काय आम्हाला दाखवणार, समजावणार आणि प्रकट करणार. तर येशूने म्हटलं, हे स्त्री तुझ्याबरोबर बोलणारा मीच ते आहे. इतक्यात त्या 28-29 वचनामध्ये मी ख्रिस्त आहे ती आपली कळस ठेवली, पाणी भरली नाही आणि गावात धावत गेली आणि गावाच्या सगळ्या लोकांना बोलून सांगते, अहो या या या, एका ग्रहस्थाने मी जीवनामध्ये काय काय केलं सगळं उघडं करून टाकलं. माझं जीवन ते समोर स्पष्ट आहे. जीवनात काय चुकी केली, काय गुन्हा केले सगळं सांगितलं. बाबा येऊन पहा, खरोखर ख्रिस्त आहे का. 39 वचनामध्ये आता एकाच्या साक्षीने ती म्हणते, माझ्या जीवनात जे काय घडलं, मी जे काय केलं ते सर्व येशूने स्पष्ट केलं. म्हणजे येशूला काय ठाऊक नाहीये, सर्व काय उघड आहे हे सांगितलं. गावातले लोक आले आणि तिच्या वचनामुळे विश्वास केले आणि येशूवर विश्वास केले, कारण येशू सर्व काय ओळखतो. माझ्या प्रिय बंधू बहिणींनो, तुमच्या मनामध्ये काय धावत आहे, तुमच्या जीवनामध्ये काय होत आहे, तुमच्या घरामध्ये काय घडलेलं आहे, हे सर्व येशू ख्रिस्ताला ठाऊक आहे. ओ असं कसं? कारण येशू ख्रिस्त एकच देव संपूर्ण मानवासाठी या जगामध्ये मानव म्हणून आला आणि मानवासारखा जगला. संपूर्ण मानव लोकांचा पाप आपल्या अंगावर घेऊन वधस्तंभावर त्याने आपला जीव दिला, रक्त वाहिला, त्याला गाडला गेला. तिसरा दिवस तो जिवंत उठला. आज पण जिवंत प्रभू आहे. एक जिवंत माणूस दुसऱ्याच्या मनामध्ये काय चाललं ते ओळखून घेतो, मित्राचं मन ओळखून घेतो, मैत्रिणीचं मन ओळखून घेतो. तसं देव बापा येशू ख्रिस्त जिवंत उठलेला परमेश्वर आहे. चला आपण प्रार्थना करूया. पवित्र देव बापा, धन्यवाद प्रभू राजा. हो प्रभू, मी केलेलं सर्व मला सांगितलं असं एका स्त्रीने साक्षी दिली. त्या साक्षीमुळे संपूर्ण गावात लोक विश्वास करू लागले. कारण असं एक परमेश्वर आहे का, सर्व काय ओळखून घेणारा, सर्व काय जाणविणारा आणि आमच्या जीवनातला सर्व संकट काढणारा, पापाला क्षमा देणारा आणि आम्हाला पवित्र करणारा, मनामध्ये शांती समाधान देणारा एक परमेश्वर आहे. तो ख्रिस्त येशू आहे. हे वचन ऐकणारे प्रत्येक जण विश्वास करू दे आणि त्यांना सुद्धा पापापासून सोडी प्रभू, रोगापासून सोडो, त्यांच्या जीवनामध्ये शांती समाधान आणि ते मागितलेला आशीर्वाद दे. येशूच्या नावाने मागितो नाईक प्रभू राजा. आमेन आमेन. गॉड ब्लेस यू. देव तुम्हाला आशीर्वाद करो. आपण उद्या सकाळी पुन्हा भेटूया. आमेन.